उरण तालुक्यातील मौजे कळंबुसरे ह्या ठिकाणचे शेतकरी प्रभूश्वर पांडुरंग म्हात्रे आणि त्यांचे भाऊ रमेश म्हात्रे, प्रमेश म्हात्रे, प्रतीक म्हात्रे, रतिक म्हात्रे यांची जमीन सार्वत्रिक बांधकाम खात्यानं कळंबुसरे मोठी जुई बायपास रोड ह्यासाठी बळजबरीनं ताब्यात घेऊन त्यावर 2006 ते 2007 मध्ये रस्ता बांधलाय. पण ह्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्यानं महाराष्ट्र शासनानं भूसंपादनाचा निवाडा जाहीर केला नाही आणि भूसंपादनाची नुकसान भरपाई देखील दिली नाहीये. त्यामुळे ह्या शेतकऱ्यांना वारंवार अर्ज विनंत्या करून सुद्धा सार्वजनिक बांधकाम खाते, महाराष्ट्र शासन यांच्याकडे पाठपुरावा करून सुद्धा त्यांनी दाद दिली नाहीये. त्यामुळे प्रभूश्वर म्हात्रे, रमेश म्हात्रे आणि प्रमेश म्हात्रे, प्रतीक म्हात्रे आणि रतिक म्हात्रे यांनी उच्च न्यायालय मुंबई ह्या ठिकाणी ॲडव्होकेट प्रियंका सुरेश ठाकूर यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेचा निकाल 16 फेब्रुवारी 2026 रोजी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनीष पितळे आणि न्यायमूर्ती श्रीराम शिरसाठ यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने दिलाय. उच्च न्यायालयानं शेतकऱ्यांची जमीन सार्वजनिक बांधकाम खात्यानं बेकायदेशीररित्या हडप करून त्यांना कायदेशीर नुकसान भरपाई दिली नाही. ह्याबाबत सार्वजनिक बांधकाम खाते, महाराष्ट्र शासन यांना जबाबदार ठरवले आहे व शेतकऱ्यांना त्यांच्या कळंबुसरे मोठी जुई वाडा बायपास रोडसाठी ताब्यात घेऊन त्यावर रस्ता बांधलेल्या जमिनीच्या बाबतीत भूसंपादनाच्या कायदेशीर तरतुदीचा अवलंब करून 6 महिन्याच्या आत निवाडा जाहीर करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले. नमस्कार, मी प्रभूश्वर पांडुरंग म्हात्रे, राहणार कळंबुसरे, तालुका उरण. मौजे कळंबुसरेमध्ये माझी जमीन जवळजवळ 2006 पासून महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक बांधकाम खात्याने त्याच्यात 2006 पासून रोड चिरनेर बायपास, कळंबुसरे बायपास रोड म्हणून रस्ता क्रमांक 6 हा 2006 पासून रस्ता बनवला होता. मला त्याची अधिसूचना किंवा कुठलीही नोटीस न बजावता सक्तीने शासनाने रस्ता बनवला. माझा 2006 पासून ते आजपर्यंत म्हणजे 2026 पर्यंत मोठा नुकसान झाला. मी वारंवार शासनाला अर्धव्यवहार करून शासनाच्या पायऱ्या करून शासनाने मला दाद दिली नाही. म्हणून मी आणि माझा भाऊ रमेश म्हात्रे, प्रमेश म्हात्रे, ऋतिक म्हात्रे आणि प्रतीक म्हात्रे यांनी एकमत करून आम्ही मुंबई उच्च न्यायालयात केस दाखल करण्याचा निर्णय घेतला. म्हणून आम्ही ॲडव्होकेट प्रियंका सुरेश ठाकूर यांच्याकडे जाऊन मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल 2023 मध्ये केली. आज 16 फेब्रुवारी 2026ला माझ्या बाजूने ॲडव्होकेट प्रियंका सुरेश ठाकूर यांनी केस लावून आज न्यायालयाने मोठा माझ्या बाजूने निर्णय दिलेला आहे. त्याच्यात 2006 पासून ते आजपर्यंत म्हणजे 2026 पर्यंत जो माझा शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि माझा रस्ता जो वापरला गेला, माझी जमीन जी वापरली गेली 2006 पासून ते आजपर्यंत 2026 पर्यंत आणि सन 2013च्या कलम 28 प्रमाणे भूसंपादन निवाडा बनवण्याचा उच्च न्यायालयाने आदेश केलेला आहे. आणि ह्या सर्व मोबदल्यावर 2006 पासून ते आजपर्यंत 2026 पर्यंत म्हणजे जवळजवळ 20 वर्ष व्याजासह रक्कम मला देण्याचं आदेश झालेलं आहे. त्याबद्दल मी मोठा आनंदात आहे आणि ॲडव्होकेट प्रियंका सुरेश ठाकूर यांचं पण मनापासून आभार मानत आहे. धन्यवाद.